माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राहुल पाटील साहेबांनी जे विचारलं आणि जे त्याने सांगितलं त्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो। त्याने सांगितलं की कोणाना मांग केली होती, तुमची मांग ना होती का की बेरोजगारीसाठी काय करायच्या, कशासाठी केला म्हणे बेरोजगारासाठी पूर्वी एक योजना होती, ती योजना त्यांनी बंद केली 2007ला। 2007चे नंतर बेरोजगारसाठी एकही योजना नव्हती। हा योजना कधी फसवणूक योजना नव्हती, पूर्वीपासून हा योजना प्रशिक्षणासाठी आहे, रोजगारसाठी नाही। आणि हा योजना पूर्वी 6 महिन्यासाठी केली होती इलेक्शनचे पूर्वी, इलेक्शनचे नंतर बंद केली का नाही केली, काय केला ते 5 महिना वाढवून दिला। आणि माननीय अध्यक्ष महोदय, या वेळेचे पुरवणी मागामध्ये माननीय वित्तमंत्री ते बसले, त्याने 400 कोटी रुपया या वेळेचे पुरवणी मागामध्ये या योजनासाठी दिले। ज्या योजनासाठी 400 कोटी रुपये दिले असेल त्या योजना काय बंद होणार का? त्याने सर्व जे काय सरकारी नियम आहे, सरकारीचे पत्र ते वाचा। माननीय अध्यक्ष महोदय, ते सांगता की यामध्ये जे जवाबमध्ये जे लिहिलं त्यांचा काही उपयोग नाही, त्यांच्यासाठी असेल की त्यांच्यासाठी काही उपयोग नाही, पण महाराष्ट्राचे लोकांसाठी उपयोग आहे। महाराष्ट्राचे लोकांसाठी ITI मध्ये केलेले नवीन सर्व न्यू एज कोर्सेस, पॉप्युलर कोर्सेसचा उपयोग आहे। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे ITI मध्ये आपण सर्व ठिकाणी आता एक नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे। माननीय प्रधानमंत्रीचे हस्ते त्यांचे उद्घाटन झाला। प्रथम बॅचमध्ये 55,000 विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घेतला, त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्रीजीच्या नावावर आपण माननीय मुख्यमंत्री स्वरोजगार योजना अशी सुरू केली आहे। त्या योजनामध्ये 5 लाख बेरोजगारांना प्रथम वर्षी लाभ मिळणार आहे। त्याच्यासाठी उपयोग नसेल, पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे। न भूतो ना भविष्यतो। महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जी, माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा यांचे नेतृत्वामध्ये रोजगारसाठी जे काय केलेलं आहे आजपर्यंत केलेलं नाही, ते केले, घोषणा केली आहे, प्रयोगामध्ये लावलंय, अंमलबजावणी पण होणार। माननीय अध्यक्ष महोदय, यावेळेचे बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार याने या योजनासाठी 418 करोड रुपयाचा प्रावधान केला आहे। या योजना सुरू राहणार आहे। मी हा माननीय अमित साटम साहेब आमचे पार्टीचे अध्यक्ष आहे, त्याने अतिशय चांगली प्रश्न विचारला। मी त्यांच्या 1-2 मिनिटांमध्ये जवाब देतो। त्याने जे जवाब दिला योजनाचा काय होणार मी जवाब दिला। आता त्याने जे जवाब दिला की ते योजना एक वेळा ते 11 महिने पूर्ण केले नंतर त्या विद्यार्थ्याचं काय होणार। तर माननीय अध्यक्ष महोदय, हा जे सरकार आहे, हा सरकार लोकांची सरकार आहे। हा सरकार युवक युवत्या रोजगारसाठी नेहमी प्रयत्न करता। एक 6 पॉइंट आता आज ती घोषणा करतो। हा जे 11 महिने ज्याने पूर्ण केल्या त्याच्यासाठी या सरकार नवीन काय करणार। 11 महिने पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक औद्योगिक संस्थांमध्ये अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू केला आहे। अल्पकालीन अभ्यासक प्रत्येक 400 ITI मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक ITI सुरू केला आहे। त्यामध्ये 10% रिझर्वेशन फ्री ऑफ कॉस्ट या जे विद्यार्थी आहेत त्याने देण्यात जाणार आहे। एक ऐकून तरी घ्यावा, अरे ऐकून तरी घ्यावा, 6-1 झाला, ऐकून तरी घ्यावा, कधीतरी अप्रिशिएट करावा। माननीय अध्यक्ष महोदय, जे आम्ही मुख्यमंत्री स्वरोजगार योजना आता मी ते सांगितली, 1 लाख विद्यार्थ्यांना 5 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी आपण 5 लाख रुपयाचे लोन 3% दरवर देणार आहे। फक्त लोन नाही आहे, त्यासाठी प्रत्येक ITI मध्ये आपण इनोव्हेशन सेंटर उभा करणार आहे। प्रत्येक ITI मध्ये एक मेंटरशिप ग्रुप उभा करणार आहे। प्रत्येक ITI चे बरोबर आपण एक ऑनलाईन क्वेश्चन आन्सरचा ॲप तयार केला आहे। त्यामध्ये 10% रिझर्वेशन, हे जे 1,70,000 विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण प्रायोरिटी रिझर्वेशन ठेवलं आहे। माननीय अध्यक्ष महोदय, यानंतर जे काही 1,70,000 विद्यार्थी आहे त्यांना आपण उद्योग विभागाकडे त्यांच्या उद्योगसह बायफर्केशन करून त्यांची लिस्ट इथे पाडून जिथे वॅकन्सी असेल त्याने प्रायोरिटी इंटिमेशन मिळेल। माननीय अध्यक्ष महोदय, त्याशिवाय कर्नाटकाची धर्तीवर आपण इथे मॅच मेकिंग पोर्टल तयार केला आहे।